नीट परीक्षेला सामोरं जात असताना एका प्रश्नासाठी किती सेकंद असतात, कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, याचं टाइम लिमिट, त्याचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करावं हे काय सांगा? बायोलॉजीचे प्रश्न आधी अटेम्प्ट करा, कारण ते लवकर होतात. टोटल 90 प्रश्न असतात, पण 90 मिनिटं बऱ्याच वेळा लागत नाहीत. 75 ते 80 मिनिटात ते होऊन जातात बऱ्याच विद्यार्थी. त्यानंतर मग केमिस्ट्री अटेम्प्ट करा आणि शेवटी फिजिक्स करा, कारण फिजिक्सला सर्वात जास्त वेळ लागतो. एआयचं कसं आहे की कुठलीही रिपिटेटिव्ह टास्क असेल ती माणसाला एआय रिप्लेस करू शकते. जे टीचर आणि विद्यार्थ्यामध्ये नुसतं एक इंटेलेक्च्युअल शेअरिंग ऑफ नॉलेज नसतं, त्याच्यामध्ये एक भावनिक आदान प्रदान पण असते. त्यामुळे एआयला कधी पण या भावनिक आदान प्रदानमध्ये सक्सेस मिळणार नाही. उत्तम मेंटरशिप एआयच्या थ्रू पॉसिबल आहे. त्यामुळे एआय ॲज अ मेंटॉर म्हणून खूप पॉवरफुल त्याचा रोल राहील जनरलायझेशन टू पर्सनलायझेशन मध्ये येण्यासाठी. आणि ही जेनझी खूप स्मार्ट आहे, ते पटकन पिकअप करते, त्याला कळतं कसं वापरायचं. ते बऱ्याच वेळेला मुलांनी आम्हाला सांगितलं सर आम्ही इस तरीके से यूज करने से हमको इसका ये फायदा हुआ, म्हणजे आम्हालाही ते शिकायला मिळतं ॲज एज्युकेटर्स. काही कंपनीजने मला माहिती आहे, त्यांच्या डिपार्टमेंट्सने पण मला कळलं की त्यांनी एक कॉन्शियस डिसिजन घेतलंय की IITजून रिक्रूट नाही, की दुसऱ्या मिड लेवलच्या इंजिनिअरिंग कॉलेजून करायचं, कारण त्या विद्यार्थ्यांना गरज पण असते, त्यांना त्या जॉबची जास्ती व्हॅल्यू असेल, त्याची सॅलरी करायची जास्ती फार अपेक्षा नसेल आणि ते दीर्घकाळ आमच्याकडे टिकते. आणि पुढच्या काळामध्ये तर मला अजून एक भीती वाटते अशी की 3-4 वर्षानंतर जेव्हा एआय अजून पॉवरफुल होईल, जसं आपण आरक्षण वेगळ्या समाजाच्या घटकांसाठी मागतो तसं माणसांसाठीच आरक्षणाची गरज कदाचित पुढे पडू शकेल आणि बाकीचे जॉब्स एआय घेणार किंवा रोबोट्स करतील. नीटच्याच थ्रू बरेच चांगले ऑप्शन्स आहेत. आज ऑक्युपेशनल थेरपी नावाची खूप चांगली ऑप्शन आहे, फिजिओथेरपी आहे, BDS डेंटल सायन्सचं नेहमीच होतं, आयुर्वेद आणि होमिओपॅथी पण हे चांगले कोर्सेस आहेत, त्यालाही बरंच ट्रॅक्शन आणि एक्सेप्टन्स आज मिळते. पेरेंट्सने मुलाचं मन समजून त्याला योग्य त्या मार्गावरती लावावं, पण असं नुसतं पैशाच्या जोरावरती कुठेतरी ऍडमिशन घेऊन त्याला बळजबरी करून करायला लावायचा कोर्स, हे नॉट गुड फॉर द चाइल्ड, नॉट गुड फॉर द सोसायटी. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता. IIT PK IIT प्रतिष्ठान केंद्र या संस्थेचे संस्थापक संचालक माननीय दुर्गेश मंगेशकर सर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. वेगवेगळ्या विषयांवरती यापूर्वी आपण मंगेशकर सरांशी संवाद साधलेला आहे. आता नीटची परीक्षा जवळ येते आहे. नीटच्या परीक्षेसह इतरही काही परीक्षा आहेत ज्यांना विद्यार्थी सामोरे जाणार आहेत आणि त्यानंतर खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की प्रवेश परीक्षा, निकाल, पुन्हा ॲडमिशन कॉलेजमध्ये आणि मग त्याच्यातून पासआउट झाल्यानंतर रोजगाराच्या संधी, असं एक सर्कल आहे. त्या सर्कलच्याशी निगडीत असणाऱ्या आपण काही विषयांवरती चर्चा करणार आहोत. आता मला वाटतं आता नुकतीच नीट परीक्षा येत्या 4 मे रोजी आहे. तर या नीट परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांनी आता काही विद्यार्थी 1-2 वर्ष याची तयारी करता आहेत, पण ऐन परीक्षेच्या दिवशी तो जो ठराविक कालावधी असतो तो 2-3 तासांचा, आपण पाहिलं की परराज्यामध्ये जेईच्या आणि इतर काही परीक्षेला मुलं पोहोचू शकली नाहीत आणि त्यामुळे त्यांची परीक्षा देऊ शकली नाहीत. तर अशा प्रत्येक गोष्टीची मुलांनी काळजी घ्यायला हवी. एका प्रश्नासाठी किती सेकंद असतात, कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, याचं टाइम लिमिट, त्याचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करावं हे काय सांगा? बरोबर. नाही, आता नीटची परीक्षा ही 4 मेला येते, परवाच्या दिवशीच आहे. आणि जेई ॲडव्हान्स्ड ही परीक्षा 18 मेला आहे. हे 2 मेजर परीक्षा आता मेच्या महिन्यामध्ये येत आहेत. त्याखेरीज अनेक प्रवेश परीक्षा आहेत. सर्वात पहिली गोष्ट जी स्टुडंट्सने लक्षात घ्यायला पाहिजे की जो काही रिपोर्टिंग टाइम नॅशनल टेस्टिंग एजन्सी असो किंवा IIT असो ज्यांनी नियोजित केलेला आहे, कारण ॲक्च्युअल जी सपोज 10 ते 1 अशी परीक्षा असेल तर त्याच्या 1.5 तास आधी तिथे पोहोचणं गरजेचं असतं. तर आपण त्याच्यापेक्षाही आधी अर्धा तास आधी पोहोचणं गरजेचं आहे, कारण जसं तुम्ही बरोबर म्हणालात राहुल की बऱ्याच वेळेला विद्यार्थी तिथे टायमाला पोहोचत नाहीत आणि मग ऐन वेळेला ती सगळी गडबड होते आणि मग मुलांना ते टेन्शन येतं त्याचं. तर शेवटी ते बसतात परीक्षेला, पण मग त्या प्रेशरमध्ये बसल्यानंतर त्यांना ते परफॉर्मन्स करता येत. त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंट्स
तुम्हाला त्या परीक्षेसाठी घेऊन जाणं अपेक्षित आहे. मग ॲडमिट कार्ड असो, आधार कार्ड असो, तुमचा फोटोग्राफ असो किंवा काही सर्टन अजून डॉक्युमेंट्स वेगळ्या एक्झाम्स मागतात, तर ते व्यवस्थित वाचून त्याचे ओरिजिनल्स किंवा झेरॉक्स किंवा सर्टिफाईड कॉपीज जे आवश्यक असतील ते त्या दिवशी घेऊन जाणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टीची दक्षता तुम्ही जर घेतली की टायमाला पोचणं, म्हणजे परीक्षेच्या जो ॲक्च्युअल टाईम आहे त्याच्या 1.5-2 तास आधी पोचणं आणि सगळ्या डॉक्युमेंट्स सहित पोचणं हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, परीक्षेच्या वेळेला जेव्हा ते तुम्हाला नियोजन करायचं आहे टायमाचं, नीटची परीक्षा ही 1 मिनिटात एक प्रश्न सॉल्व्ह करणं अपेक्षित असतं. तर नीटसाठी एक सक्सेसफुल अटेम्प्ट स्ट्रॅटेजी जिला आपण म्हणतो ती नेहमी अशीच राहिली आहे की बायोलॉजीचे प्रश्न आधी अटेम्प्ट करा, कारण ते लवकर होतात. टोटल 90 प्रश्न असतात, पण 90 मिनिटं बऱ्याच वेळा लागत नाहीत. 75 ते 80 मिनिटात ते होऊन जातात बऱ्याच विद्यार्थ्यांचे. त्यानंतर मग केमिस्ट्री अटेम्प्ट करा आणि शेवटी फिजिक्स करा, कारण फिजिक्सला सर्वात जास्त वेळ लागतो. फिजिक्सच्या प्रश्नांना एका प्रश्नाला 1 मिनिटात करणं जरा अवघड असतं. काही प्रश्न सुटतात, पण बऱ्याच प्रश्नांना 1 मिनिटात जास्त वेळ लागतो. त्यामुळे शेवटचे 1.5 तासपर्यंत जर तुम्ही फिजिक्ससाठी देऊ शकला तर तुमचं टायमाचं नियोजन चांगलं होतं. 75 मिनिट्स तुमच्या बायोलॉजीसाठी आणि त्याच्यानंतर मग एक 50 to 60 मिनिट्स केमिस्ट्रीसाठी. उरलेला वेळ आपण जर फिजिक्ससाठी दिला तर आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील. हे नीटचं झालं. जेई ॲडव्हान्सची परीक्षा जर आपण म्हटलं तर 3 ते 4 मिनिटं एकेका प्रश्नासाठी असतात. तिथे पॅटर्न बघून, प्रश्नांची पातळी बघून तुम्हाला ठरवावं लागतं, कारण जेई ॲडव्हान्सचा पॅटर्न हा फिक्स्ड नसतो. त्यामुळे तिथे तुम्हाला टायमाला पोचणं गरजेचं आहे, सगळ्या डॉक्युमेंट सहित पोचणं गरजेचं आहे. पण तिथे तुम्हाला अजून थोडा जास्ती वेळ असतो, पण तिथे पण CPM स्ट्रॅटेजी, केमिस्ट्री फर्स्ट, मग फिजिक्स आणि मग मॅथमॅटिक्स अटेम्प्ट करणं हे युजली रेकमेंडेड आहे. काही विद्यार्थ्यांना फिजिक्स आधी मग केमिस्ट्री आणि मग मॅथ्स ही सिक्वेन्स जमतो, त्याच्याने चांगलं त्यांना यश मिळतं. पण स्पीड आणि ॲक्युरसी ह्याच्यामध्ये नेहमी कश्मकश असते. त्यामुळे स्पीड वाढवायचा प्रश्न केला तर मग ॲक्युरसी सफर होते, आणि तुम्ही जर खूप कॉशियस राहिलात आणि ॲक्युरेट राहायचा प्रयत्न केला तर मग स्पीड सफर होते. तर दोघांची एक चांगली सांगड, ऑप्टिमल मिक्स ऑफ स्पीड अँड ॲक्युरसीसाठी तुम्हाला भरपूर टेस्ट प्रॅक्टिस आणि एका विशिष्ट एक्झाम स्ट्रॅटेजीने तुम्हाला जावं लागतं. त्याच्याने एक चांगलं यश, तुम्ही जर अभ्यास व्यवस्थितपणे केला असेल, मन शांत ठेवून केलं तर होतं. एक महत्त्वाची गोष्ट, फक्त परीक्षा सुरू व्हायच्या एक 10-15 मिनिटं आधी डोळे मिटून दीर्घ श्वास घेणं गरजेचं आहे. आपल्या इष्टदेवताला प्रार्थना करणं गरजेचं आहे. मन शांत करून तुम्ही जेवढे काही एफर्ट्स घेतलेले आहेत, जे काही श्रम घेतलेले आहेत त्या परीक्षेसाठी, तुम्हाला नक्की यश मिळेल. परमेश्वराचा आशीर्वाद आहे ह्याच्याबद्दल विश्वास बाळगून मग तुम्ही परीक्षेला द्यायला सुरुवात करा. ह्याच्याने यू गेट लॉट ऑफ आत्मबळ, भरपूर एक तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो आणि तुमचं जे काही नॅचरल अबिलिटी आहे ती त्या परीक्षेमध्ये दिसून येते. सर, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे, AI आपण त्याला म्हणतो, आणि AIच्या युगामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यात आलेल्या आहेत. तर कोचिंग, मुलांची तयारी आणि या सगळ्या गोष्टी AIने शक्य आहेत का, आणि त्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? AIचं कसं आहे की कुठलीही रिपिटेटिव्ह टास्क असेल ती म्हणजे माणसाला AI रिप्लेस करू शकते. फक्त आता कसं आहे, शिकवणं जे झालं शाळेत असेल, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कोचिंगमध्ये, टीचिंग ही प्रक्रियामध्ये 2 आस्पेक्ट्स आहेत. एक बौद्धिक आस्पेक्ट आहे आणि एक भावनिक आस्पेक्ट आहे. म्हणजे टीचर आणि विद्यार्थ्यामध्ये नुसतं एक इंटेलेक्च्युअल शेअरिंग ऑफ नॉलेज नसतं, त्याच्यामध्ये एक भावनिक आदानप्रदान पण असते. त्यामुळे AIला कधी पण या भावनिक आदानप्रदानमध्ये सक्सेस मिळणार नाही. पण फ्लो ऑफ नॉलेज, फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन, जे काही तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे, कन्सेप्ट शिकवायचे आहेत वगैरे, हे AI उत्तमरित्या करू शकेल. आणि पुढच्या भावी काळात मे बी 3-4 वर्षानंतर बऱ्यापैकी AI ट्युटर्स ज्याला आपण म्हणू शकतो ते माणसाला रिप्लेस करू शकतील. पण जो काही इमोशनल जो काही एक्सचेंज आहे स्टुडंट आणि टीचरमध्ये, तो एक बॉन्ड असतो, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मुलांना मोटिवेट केलं जाऊ शकतं, इन्स्पायर केलं जाऊ शकतं, एक फ्रेंडशिप होते टीचर आणि विद्यार्थ्यामध्ये. ते AI कधी रिप्लेस करू शकत नाही असं मला वाटतं. पण AIचा सर्वात मोठा रोल असा आहे की जनरलायझेशन टू पर्सनलायझेशन हा जो काही प्रवास आहे, आणि ही जी काही जेन झीची आवश्यकता बनली आहे आजच्या तारखेला, की टीचर जातो क्लासमध्ये,
क्लासमध्ये 30, 40, 50, 60 विद्यार्थी असतील, शिक्षक एकाच पद्धतीने तो सगळ्या 50-60 विद्यार्थ्यांना शिकवतात. आता काय असतं की किती जणांना किती समजलं, आज 1-2 तासाचा क्लास झाला, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलं, पण त्याला किती समजलं, प्रत्येकाचं ते प्रमाण वेगळं वेगळं असेल. कोणाला 100% कळलं असेल, कोणाला 50%, कोणाला 30%, कोणाला 40%. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. काही जणांना हे डाऊट्स असतील, कोणाला त्या डाऊट्स असतील, कोणाला हा सिद्धांत नाही कळला, कोणाला तो सिद्धांत नाही कळला. तर हे जे पर्सनलायझेशनचा जो पार्ट आहे तो एका शिक्षकाला, एका ह्युमन शिक्षकाला करणं खूप अवघड आहे एका क्लासरूम सेटअप. मग शाळामध्ये असो, कॉलेजमध्ये असो, युनिव्हर्सिटीमध्ये असो किंवा कोचिंग क्लासमध्ये असो. तर त्यामुळे हे जे पर्सनलायझेशन जे आहे, प्रत्येकाला एक पर्सनलाइज लर्निंग पाथवेज देणं, अडॅप्टिव्ह लर्निंग, कस्टमाइज लर्निंग, ह्या गोष्टींमध्ये एआयचा खूप मोठा रोल भावी काळामध्ये होऊ शकतो. ऑलरेडी त्याच्यामध्ये काही एक्सपेरिमेंट्स काही लोकांनी केलेत. आम्ही पण IIT मध्ये आमचा एक ॲप आहे IIT डिजिटल. त्यामध्ये मुलांना रिव्हिजन करायचं जर असेल, प्रत्येकाची रिव्हिजनची रिक्वायरमेंट वेगळी असते, तर त्याला पर्सनलाइज लर्निंग पाथवे मिळतो. एक परीक्षा दिली, त्या परीक्षेने सपोज तुमचा क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 10 चुकला, तो कुठल्या टॉपिकचा होता, मग तो AI अल्गोरिदम त्यांना त्या टॉपिकमधलेच व्हिडिओज देणार की हे बघा तुमचे हे विकनेसेस होते, किंवा तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला या टाईपचा प्रश्न परत आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर एआयचा टेस्टिंग आणि त्याचं अनालिटिक्स आणि त्याचं असेसमेंट करून पुढे काय मी अभ्यास करायला पाहिजे त्याच्याबद्दलचं गायडन्स आणि रिव्हिजन बद्दल उत्तम मेंटरशिप एआयच्या थ्रू पॉसिबल आहे. त्यामुळे एआय ॲज अ मेंटॉर म्हणून खूप पॉवरफुल त्याचा रोल राहील जनरलायझेशन टू पर्सनलायझेशन मध्ये येण्यासाठी. कम्प्लीट एज्युकेशन तुमच्याकडे आता त्या पद्धतीने? हो, आम्ही रिव्हिजन आणि टेस्टिंगसाठी हे एआय वापरण्याला सुरू केलेलं आहे. आमचा IIT डिजिटल नावाचा ॲप आहे, ते आम्ही एम्बाईब बरोबर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उत्तम प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळतोय. खूप चांगले रिझल्ट्स पण मिळत आहेत. जो एक मनुष्य की एक चांगले फॅकल्टी त्यांना एका मुलाला गाईड करून ते अचीव करू शकतात. काही बाबतीत तर आम्ही त्याच्यापेक्षाही बेटर रिझल्ट्स काही विद्यार्थ्यांमध्ये तो ॲप वापरून केलेला आहे. पण एआयचा आहे रोल त्याच्यामध्ये डेफिनेटली. ऑफकोर्स तो जनरेटिव्ह एआय आहे, त्यामुळे ते काळाने तो अजून क्लेवर होतो, अजून इंटेलिजंट होतो. काही चुका होतात, कधीतरी काहीतरी चुकीचं ॲडवाईस पण दिलं जातं, मग आपण ते हळूहळू त्याला इम्प्रूव्ह करू शकतो. पण जनरेटिव्ह एआय आणि हे कपल करून हे व्यवस्थितपणे वापरलं तर पुढे खूप चांगले लर्निंग आउटकम्स येऊ शकतात. त्यामुळे पण हे रिप्लेस नाही करणार ह्युमनला. ह्युमन टीचर इज निडेड, पण एक खूप पॉवरफुल असिस्टंट, पॉवरफुल सप्लिमेंट, कॉम्प्लिमेंट. आणि काही गोष्टींमध्ये इथे माणूस कमी पडतो. मी प्रत्येक विद्यार्थ्याला कुठे बघत बसो की तुझे कुठले स्ट्रेंथ्स आणि विकनेस पॉसिबल नाही आहे, ह्युमनली पॉसिबल नाही. तिथे मग हे एआय बेस्ड अल्गोरिदम्स आणि प्लॅटफॉर्म्स खूप पॉवरफुल आणि उपयोगी आहेत. आणि ही जेनझी खूप स्मार्ट आहे, ते पटकन पिकअप करते, त्याला कळतं कसं वापरायचं. बऱ्याच वेळेला मुलांनी आम्हाला सांगितलं सर आम्ही इस तरीके से यूज करने से हमको इसका ये फायदा हुआ, म्हणजे आम्हालाही ते शिकायला मिळतं ॲज एज्युकेटर्स. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. सर तुमच्या संस्थेचं नावच IIT आलेलं आहे, पण सध्या परिस्थिती जर आपण पाहतो तर रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या IIT पासआउट असणाऱ्या मुलांना सुद्धा जे पॅकेज आमच्याकडे ज्या काही बातम्या येतात त्या पॅकेजच्या बातम्या ज्या आम्ही पाहतो त्यावेळी चिंता वाटते. मग मुलं एवढी स्पर्धा करून एवढ्या परिश्रम घेऊन ज्यावेळी IITs मध्ये जातात आणि IITच्याच मुलांना जर पॅकेज हवे तेवढे मिळत नसतील तर मग मुलांनी जायचं कुठे? यावरती काय तुमचं ओपिनियन असेल? पहिली गोष्ट, एक आपल्याला थोडं हा डेटा जो काय आहे, काही इन्फॉर्मेशन आहे, ह्याला थोडंसं छाटून बघावं लागेल. जे विद्यार्थी जेई क्रॅक करून IITत जातात आणि IITच्या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये पण अभ्यास करतात बऱ्यापैकी, आणि काही अपस्किलिंग प्लॅटफॉर्म्सहून ॲडिशनल स्किल्स मिळवतात, काही कॅम्पस लाईफमध्ये बरेच ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करून स्वतःच्या पर्सनॅलिटीला पण चांगलं डेव्हलप करतात, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करतात. बऱ्याच जणांना स्पेशली सर्टन भारताच्या काही भागांच्या काही विद्यार्थ्यांना, बऱ्याच वेळेला रुरल भागातून जे विद्यार्थी येतात त्यांना इंग्लिशचा न्यूनगंड असतो, तर त्याच्यावरती पण जे काम करून इंग्लिश कन्व्हर्सेशन म्हणा, इंग्लिश कम्युनिकेशन म्हणा, त्याच्यामध्ये पण चांगलं प्रभुत्व मिळवतात. अशा विद्यार्थ्यांना जॉबचा इश्यू येत नाही. म्हणजे जे अकॅडमिकली स्ट्रॉंग आहेत, ज्यांनी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करून स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कम्युनिकेशन स्किल्स चांगल्या पद्धतीने शिकलेले आहेत आणि बाय अँड लार्ज सध्या जे काही ट्रेंड्स आणि जे काही गोष्टी आहेत त्याच्याशी व्यवस्थितपणे इन टच आहेत. असे 3-4 हे जे क्वालिटीज असलेल्या विद्यार्थ्यांना चांगला जॉब मिळतो, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. ह्या 3-4 गोष्टींपैकी
1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 गोष्ट न केलेले जे विद्यार्थी आहेत, तिथे आपल्याला हे गोष्ट दिसतं की बरं त्यांना जॉब मिळत नाही, इंटरव्ह्यूज त्यांचे क्लिअर होत नाही आहेत वगैरे. आणि एक गोष्ट IITच्या विद्यार्थ्यांनी पण समजायला पाहिजे, जे सध्याचे आहेत, की कधी कधी खूप IITच्या ब्रँड इक्विटी खूप हाय आहे, खूप मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या सॅलरीच्या अपेक्षा खूप वाढतात. आणि सॅलरीच्या अपेक्षा वाढतात आणि त्याचबरोबर लॉयल्टीबद्दल पण प्रश्नचिन्ह बऱ्याच वेळेला काही कंपनीज उपस्थित करतात, की हा मनुष्य एवढा टॅलेंटेड आहे की हा आमच्याकडे 6 महिने टिकेल का 1 वर्ष तरी टिकेल का. तर काही कंपनीजने, मला माहिती आहे त्यांच्या HR डिपार्टमेंट्सने पण मला कळवलं की त्यांनी एक कॉन्शियस डिसिजन घेतलंय की IITतून रिक्रूट नाही करायचं. बापरे. की दुसऱ्या मिड लेवलच्या इंजिनिअरिंग कॉलेजून करायचं, कारण त्या विद्यार्थ्यांना गरज पण असते, त्यांना त्या जॉबची जास्ती व्हॅल्यू असेल, त्याची सॅलरी कदाचित जास्ती फार अपेक्षा नसेल आणि ते दीर्घकाळ आमच्याकडे टिकतील. तर या गोष्टींकडे थोडंफार जर IIT विद्यार्थ्यांनी थोडंसं लक्ष दिलं तर की म्हणजे ऑफकोर्स तुम्ही एका टॉप मोस्ट इन्स्टिट्यूटून पासआउट झाले असल्यामुळे तुमची अपेक्षा कदाचित बाकी लोकांपेक्षा जास्ती असू शकते, पण कुठेतरी एक रिझनेबल अपेक्षा असणं अपेक्षित आहे, कारण जे इंडस्ट्री पुरी करू शकते. आणि एक अशी हमी देणं पण गरजेचं आहे की आम्ही 1, 2, 3 वर्ष जे काही कंपनी अपेक्षा करते की तुमच्यावरती ते तेवढं ट्रेनिंग पण देतील, आम्ही तेवढा वेळ टिकू, तेवढा आमची लॉन्जिव्हिटी राहील. नाहीतर 1 वर्षानंतर परत मग अमेरिकेला जाणार, मग या कंपनीकडे जायचं, दुसरीकडे जायचं, ह्या ज्या गोष्टी होण्याची धोका जो काही कंपनीला कधी कधी IIT वाटतो, तर तिथे थोडंसं एक माइंडसेट चेंज थोडं IITच्या मुलांमध्ये लागतं. आणि इकॉनॉमिक स्लोडाऊन पण टू सम एक्सटेंट ऑफ द अदर जगभर आहे. हे गेले वर्षभरापासून आपण सगळ्यांना बद्दल सगळे अर्थशास्त्रज्ञ पण बोलतायत. त्या सगळ्यांच्याच कंबाईंड इफेक्टमुळे आपण हे काही आकडे जे बघितले ते दिसतात. पण जो विद्यार्थी व्यवस्थितपणे 4 वर्ष अभ्यास करतो, बऱ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करून स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करतो, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करतो आणि योग्य सगळ्या जॉब्सना अप्लाय करून इंटरव्ह्यू स्किल्स वगैरे या सगळ्या गोष्टी पण अपस्किल करून देतो, मिळतात त्यांना जॉब्स, त्यांना एवढा इश्यू नाही आहे. तर असं बेसिकली मला म्हणायचं. पण इकॉनॉमिक स्लोडाऊन हा एक विषय गंभीर आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला कंपनीजकडे पोझिशन्सच नाही आहेत. जेवढे काही कंपनीज येत होते तेवढे कंपनीज कदाचित आता सगळ्या कॅम्पसेसमध्ये येतात की नाही, हा पण एक वेगळी बाब आहे. त्यामुळे AI पण जॉब जरा कमी झाले, AI जॉब्स कमी झाले आहेत, हा एक विषय आहे. आणि पुढच्या काळामध्ये तर मला अजून एक भीती वाटते अशी की 3-4 वर्षानंतर जेव्हा AI अजून पॉवरफुल होईल, की जसं आपण आरक्षण वेगळ्या समाजाच्या घटकांसाठी मागतो, तसं माणसांसाठीच आरक्षणाची गरज कदाचित पुढे पडू शकेल आणि बाकीचे जॉब्स AI घेणार किंवा रोबोट्स करतील, पण माणसांसाठी पण काही जॉब्स किंवा काही एज्युकेशन नाही पण जॉब्स तरी राखीव केले जाऊ शकतात, असं काहीतरी होऊ शकतं. याबद्दल पॉलिसी मेकर्सने आपल्या देशाच्या खरोखर गंभीरपणे विचार करायला पाहिजे, कारण कंपनीजना AI वापरायलाच लागणार कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी, कारण जगभर बाकीच्या कंपनीज वापरतात तर आपल्याला पण वापरावं लागणार, प्रोडक्टिव्हिटी वाढते त्याच्याने आणि त्यांचे खर्च कमी होत असतील AI वापरून तर ते डेफिनेटली कंपनीज करणार. मग अशा वेळेला मग माणसांना जॉब कुठे मिळणार? मग त्यासाठी काही जॉब्स माणसांना द्यायलाच पाहिजेत, असा रूल कुठेतरी पॉलिसी मेकर्सना करावा लागेल. तर हा एक वेगळा विषय आहे, पण आपण हसतोय पण खरं म्हणजे गंभीर आहे विषय. सर, आता आपण पाहिलं नाही, तुम्ही जगभराचा विचार केलात. आज विद्यार्थी फक्त ठराविक शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये नाही तर परदेशामध्ये सुद्धा परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात. बेसिकली मेडिकल कॉलेजला ऍडमिशन भारतात खूप कमी मिळतात. मग अशा वेळी परदेशात जाऊन मेडिकलचं शिक्षण घेण्याचा विचार करतात. पण आता अलीकडे युक्रेन सारखी एक घटना लक्षात आल्यामुळे मुलं थोडे आणि पालकही थोडे भीतीचं वातावरण आहे. तर अशा परिस्थितीत काय करायला हवं असं तुम्ही सांगा? हे MBBSच्या बाबतीत ज्यांना इंटरेस्ट आहे, मार्ग तर आहे की जर तुम्हाला, आणि तसं तुम्ही बरोबर म्हणालात, फक्त आता सध्याचे आकडे असे आहेत की जेमतेम 1 लाख MBBS सीट्स आहेत भारतात. निम्मे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये 51,000 आणि 51,000 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये, काहीतरी 750च्या आसपास मेडिकल कॉलेजेस आहेत भारतात आजच्या. त्यामुळे मेडिकल कॉलेजेसमध्ये सीट्स कमी आहेत. 26 लाख मुलं नीटची परीक्षा देतात आणि 1 लाख MBBSची सीट्स आहेत आणि बहुतेकांश विद्यार्थी जे मेडिकल एंट्रन्स एक्झाम देतात त्यांना MBBS हे टार्गेट असतं. तर ज्यांना नाही मिळत मग त्यांनी इथं रिपीट करावं किंवा मग एक
बाहेरच्या या देशांमध्ये काही ऑप्शन्स जसे चायना आहे, जॉर्जिया आहे, रशिया आहे, ईस्टर्न युरोपियन कंट्रीज बरेच आहेत जे हे ऑफर करतात. त्याच्यापैकीच युक्रेन होतं. आता ते दिल्यानंतर 4 वर्षाचं का 5 वर्षाचं तुमचं एज्युकेशन झाल्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये आल्यावरती परत एक FMG नावाची परीक्षा द्यावी लागते आणि फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन, आणि त्याचं नाव कदाचित आता ते बदलतील, नॅशनल एक्झिट टेस्ट म्हणतील, आणि ते भारतीय विद्यार्थ्यांना पण द्यावे लागेल आणि बाहेरून फॉरेन युनिव्हर्सिटीजमधून शिकून MBBS करून इंडियामध्ये येणाऱ्या लोकांनाही द्यावे लागेल. म्हणजे जशी एंट्रन्स परीक्षा आहे तशी एक्झिट परीक्षा, तसं पण एक प्लॅन गव्हर्नमेंटचा आहे नॅशनल मेडिकल कमिशन. अजून ते इम्प्लिमेंट नाही झाली आहे पण ते होईल. पण सध्या असं आहे की तुम्ही बाहेरगावी केलं फॉरेनमध्ये मेडिकल एज्युकेशन, तर जेव्हा इंडियामध्ये परत येणार आणि मला प्रॅक्टिस करायची असेल, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये स्वतःचं क्लिनिक टाकायचं असेल, तर तुम्हाला ती FMG परीक्षा पास होणं अपेक्षित आहे. तर त्याच्यामध्ये खर्च हा बऱ्यापैकी अफोर्डेबल रेट्सला आहे ईस्टर्न युरोपियन कंट्रीजना. पण जसं आता आपण सध्या जिओपॉलिटिकल वातावरण बघतो, खूप टेन्स वातावरण सगळीकडे आहे. युक्रेनचं तर वॉर अजूनही काही कम्प्लिटली सॉल्व्ह झालेली नाही आहे. प्लस आपण US आणि चायनाच्या मध्ये टेन्शन्स बघतो. तायवान हा एक फ्लॅश पॉईंट आहे. मिडल ईस्टमध्ये पण काही ऑप्शन्स होते, पण मिडल ईस्टमध्ये पण आपण बघतो की बरेच काही कॉन्फ्लिक्ट चालू असतात. अमेरिकेने व्हिसा रद्द केलेले आहेत. त्यामुळे हे जे काही जिओपॉलिटिकल जे काही चेंजेस होत आहेत ते ॲक्च्युली कोणालाच असं व्यवस्थितपणे त्याचं प्रेडिक्शन नाही करता येत की पुढच्या 4-5 वर्ष काय होणार. त्यामुळे विद्यार्थी आपला जाईल तिथे, मग मधल्या काळात असं काय वॉर झाली किंवा असं काही विसाचे रूल्स बदलले किंवा आपल्या देशाचे संबंध त्या देशाबरोबर काही कारणामुळे अवघड झाले, जसं कॅनडाचा बदल आपण बघितलं, तर मग तिकडच्या विद्यार्थ्यांना ते त्रास होतो. आज अमेरिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये ना, आपल्या भारतीय विद्यार्थी जे अमेरिकेत गेलेले आहेत बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये, त्यांचे विसाच रिवोक होतात ओव्हरनाईट, काहीतरी कुठलं तरी डॉक्युमेंट नाही म्हणून वगैरे, इन रिट्रोस्पेक्शन. तर अशा बरेच अनप्लेझंट एक्सपिरियन्सेसचा अनुभव करायला झालेला आहे. तर त्याच्याऐवजी माझं एक प्रामाणिक मत आहे, ऑफकोर्स प्रत्येकाला आपले आपले ॲस्पिरेशन्स असतात, की ठीक आहे MBBS नाही मिळालं ना तर तुम्हाला नीटच्याच थ्रू बरेच चांगले ऑप्शन्स आहेत. आज ऑक्युपेशनल थेरपी नावाची खूप चांगली ऑप्शन आहे, फिजिओथेरपी आहे, BDS डेंटल सायन्स तर नेहमीच होतं, आयुर्वेद आणि होमिओपॅथी पण हे चांगले कोर्सेस आहेत. त्यालाही बरंच ट्रॅक्शन आणि एक्सेप्टन्स आज मिळतंय. मे बी 20 वर्षापूर्वी तेवढं नव्हतं, पण आता खूप मिळतंय. आता खूप लोकांना त्याच्यावरती विश्वासही आहे. त्यामुळे तुम्ही ॲज अ डॉक्टर सक्सेसफुल होऊ शकता तुम्ही हे बाकीचे कोर्सेस करून. इनफॅक्ट आता काही नवीन कोर्सेस पण आहेत, जसं ऑस्टिओपॅथी नावाचा कोर्स आहे, तो श्री युनिव्हर्सिटी भुवनेश्वर किंवा सूर्यदत्त कॉलेज इथे पुण्यामध्ये त्यांनी लॉन्च केलेला आहे. आणि असे अजून 2-3 संस्था आहेत लॉन्च करतात. हे ऑल्टरनेट हिलिंग रेमेडीज, म्हणजे मॉडर्न मेडिसिन पण आहे पण ऑल्टरनेट हिलिंग रेमेडीज पण आहे. त्यामुळे आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर नवीन वेगळे कोर्सेस आहेत, त्यालाही भरपूर स्कोप आहे. योगा, नॅचरोपॅथीवरती कोर्सेस आहेत. तर त्यामुळे तुम्ही नीटच्या थ्रूच या सगळ्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पण तुमचं चांगलं करिअर बनवू शकता. तर MBBS इज नॉट दी ओनली रूट टुवर्ड्स बिकमिंग अ डॉक्टर. त्यामुळे बाहेरगावी जाऊन एवढी मोठी रिस्क घेण्याच्या ऐवजी भारतातच राहून चांगली अशा वेगळ्या कोर्सेस करून पण आपल्याला चांगलं यश मिळू शकेल आणि तुम्ही यू कॅन सर्व इंडियन पेशंट्स आणि यू कॅन बी सक्सेसफुल. त्यामुळे ही एक सजेशन आहे फक्त. ओके सर, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता तिची अंमलबजावणी सुरू झाली आणि आंतरविद्याशाखीय धोरण त्यामध्ये स्वीकारलं. इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन त्यामध्ये आलेलं आहे. आणि यापूर्वीपासूनही इंजिनिअरिंग, मेडिकल असं कॉलॅब तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी जॉबच्या संधी वाढतात. आणि आता इंजिनिअरिंगला बेसिकली जायचं म्हटलं मुलं की कम्प्युटर इंजिनिअरिंग हा स्पेसिफिक एक विषय, त्या शाखेला ऍडमिशनचा ओढा तिथे जास्त असतो. तर बाकीच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांची परिस्थिती काय आहे आणि तिथे मुलांनी ऍडमिशन घ्यावं नाही घ्यावं यावरती तुमचं काय सजेशन असेल? नाही, ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, बघा कम्प्युटर्स हा विषयामध्ये 3 आस्पेक्ट्स आहेत. एक कम्प्युटर सायन्स आहे, जे हार्डकोर कम्प्युटर सायन्स, जे ऑपरेटिंग सिस्टम बनवतात किंवा एक नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज बनवतात किंवा काही अल्गोरिदम्स डेव्हलप करतात, ज्याला तो मॅथमॅटिकल आस्पेक्ट, ते कम्प्युटर सायन्स फील्ड आहे. दुसरं कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, ज्याच्यामध्ये हार्डवेअर आस्पेक्ट येतो, मायक्रो प्रोसेसर डिझाईन, तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे. आणि तिसरी गोष्ट जी सर्वात जास्ती प्रचलित भारतात आहे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT. मग सॉफ्टवेअर्स बनवणं, ॲप्स बनवणं, सगळ्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेसचं कामं, जे आपल्या देशात जे काही मोठी नावं आपण ऐकतो कंपनीजची,
आणि गेले 30 वर्षापेक्षा जास्ती इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना सर्वात जास्ती सेक्टरमध्ये जॉब मिळाला असेल तर IT सेक्टरमध्ये जॉब मिळाला. तर कम्प्युटर सायंटिस्ट बनायचं असेल, तुम्हाला कम्प्युटर इंजिनियर बनायचं असेल, काही हरकत नाही. पण तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं असेल आणि मग तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग घेताय, तर हे थोडंसं चुकतंय माझ्या मते. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही सगळ्यांना माहिती पाहिजे, सगळ्या इंजिनियर्सना. मग तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असो, सिव्हिल इंजिनियर असो, मेटलर्जिकल इंजिनियर असो, केमिकल इंजिनियर असो, इलेक्ट्रॉनिक, त्या सगळ्यांना प्रोग्रामिंग आणि कोडिंगचं नॉलेज गरजेचं आहे. आणि असं पण आहे की तुम्ही सपोज मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय, तर तुम्हाला कुठलं जर IT बद्दल नॉलेज पाहिजे तर तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुठली तरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिग्रीच मिळवायला पाहिजे असं नाही. आता ऑफकोर्स गेल्या काही वर्षांमध्ये जी मुलं कम्प्युटर सायन्स ज्यांनी केलं होतं, त्या कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतली होती, त्यांना जास्ती सॅलरी पॅकेजेस मिळत होते ॲज कम्पेअर्ड टू बाकीचे. म्हणून एक ओव्हरऑल देशभर असा ट्रेंड झाला की प्रेफरन्स कम्प्युटर सायन्सकडे जायचं, कम्प्युटर सायन्सकडे जायचं. पण आता जसं AI ऑटोमेशन येते, आता आपण बघतो की बऱ्यापैकी कोडिंग, डिबगिंग, टेस्टिंग, इव्हन सॉफ्टवेअर बनवणं, ॲप्स बनवणं हे AI आणि AI एजंट्स करू शकतात. आणि पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये कदाचित हा पूर्ण फील्ड ऑफ डेव्हलपिंग, टेस्टिंग हे AIच करेल आणि माणसांना कदाचित गरज नाही पडणार, तेवढ्या लोकांची गरज नाही पडणार. त्यामुळे पुढे IT मध्ये जॉब्स तेवढे मिळतील का, तेवढे सॅलरीज असतील का, ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि एक डिबेटेबल टॉपिक आहे. त्यामुळे माझं एक सल्ला विद्यार्थ्यांना असा आहे की तुम्ही एक कोर इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्या. मेकॅनिकल असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, केमिकल इंजिनिअरिंग असो, सिव्हिल, तिथे भरपूर स्कोप आहे. त्याच्यामध्ये एव्हरग्रीन फील्ड्स आहेत. आपल्याला कुठलीही गोष्ट केली, आपण काही स्मार्टफोन बनवला किंवा कुठली चिप बनवली, ते मॅन्युफॅक्चर करायला तर मेकॅनिकल इंजिनियर लागतो. आणि आजकाल सगळ्या गोष्टी मेकॅट्रॉनिक असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर लागतोच. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनियर असेल तर AI काय बनवणार नाहीये मोठी बिल्डिंग, तिथे तर माणसाची गरज आहे, सिव्हिल इंजिनियरची गरज आहे. त्यामुळे ह्या फील्ड्स एव्हरग्रीन आहेत. ते करता करता तुम्ही ॲडिशनल ITचे स्किल्स आणि सर्टिफिकेशन्स करा. हे गोल्डन कॉम्बिनेशन होईल माझ्या मते. नाहीतर जे खूप प्रज्ञावंत आहेत, ज्यांना मॅथमॅटिक्समध्ये सॉलिड नॉलेज आहे, स्पेशली जे IIT सारख्या परीक्षेमध्ये, जे ॲडव्हान्समध्ये, जे पहिल्या हजारात वगैरे येतात, त्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्सच्या फील्डमध्ये काहीतरी क्रांतिकारक किंवा काहीतरी जबरदस्त करण्याची क्षमता पण असते. त्यांनी कम्प्युटर सायन्स अवश्य करावं. पण कम्प्युटर सायन्स हा खूप प्रिस्टीन विषय आहे आणि हे फार कमी इन्स्टिट्यूट्समध्ये इंडियामध्ये ॲक्च्युली शिकवलं जातं. बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये थोडंफार ते घेतलं जातं, कारण विद्यार्थ्यांची तेवढी क्षमताच नसते ती रिसिव्ह करायची. मग ते IT शिकवतात, कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकवतात आणि त्या पूर्ण फील्डला, त्या डिपार्टमेंटला कम्प्युटर सायन्सचं नाव देतात. त्यामुळे IT करायचं असेल तर कम्प्युटर्स करू नका. IT तुम्ही शिका 4 वर्ष आणि कुठली तरी कोर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग घ्या. तुम्ही जास्ती एम्प्लॉयबल राहाल आणि पुढे भावी काळामध्ये पण या सेक्टरमध्ये जॉब्स राहणार आहेत. कम्प्युटर्समध्ये आणि IT सेक्टरमध्ये जॉब्स कदाचित कमी होण्याची हे आहे, धोका आहे. अच्छा सर, आता एक शेवटचा प्रश्न. पैसा आहे, संपत्ती आहे, पण मुलगा थोडासा स्पर्धा परीक्षेत कमी मार्क्स मिळवले, त्याच्यामुळे आता काय करायचं असे प्रश्न अनेक पालकांच्या समोर येतात. मग मी डोनेशन देतो, तुला पाहिजे ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देतो, पण तू शिक आणि तू काहीतरी हो बाबा. तर अशा म्हणजे आपण पाहतो भारतामध्ये, आपण नीटमध्ये खालून 4थं राज्य आहे की जिथे आपल्याला कमी मार्क्स मिळतात आणि पालकांची अपेक्षा असते की मुलांनी डॉक्टर व्हावं. मुळामध्ये त्याची जी बेसिक तयारी व्हायला हवी ती झालेली असते. तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? तर मी त्याला हेच सुचवणार की तुम्ही ॲडमिशन जरूर मिळवू शकता मॅनेजमेंट कोटाने, पैशाच्या जोरावरती, कारण ते 20% मॅनेजमेंट कोटा हे लिगली अलाउड आहे. पण तसं करून त्याला पुढचा 4-5 वर्षाचा जो काही प्रवास आहे, इंजिनिअरिंग असो किंवा मेडिकलचा जो असो, तिथे त्यांना खूप त्रास होणार, त्यांना ते कळणार नाही, जमणार नाही, झेपणार नाही. त्याच्याऐवजी त्याच मुलाला तुम्ही हे पैसे तुम्ही अजून त्याच्या पुढच्या भावी काळात काय क्लिनिक सुरू करायचं असेल किंवा त्याला कुठे अजून कुठे बाहेरगावी पाठवायचं असेल, त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता की त्याला अजून कुठल्या काही ॲडिशनल एज्युकेशनसाठी किंवा काही इक्विपमेंटसाठी देऊ शकता. त्याला 1 वर्ष रिपीट करायला सांगा की ठीक आहे, तुला मार्क कमी मिळाले, यावर्षी तुझं होत नाही सिलेक्शन, आणि बऱ्याच वेळा रिपीट करण्याची मुभा आहे आपल्या बहुतेक सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स. तर चॅलेंज घेऊन त्याला रिपीट करायला लावा. आणि कदाचित तुम्ही तुमच्याकडे जर पैसे असेल तर तुम्ही तसं काही चांगले इन्सेंटिव्ह पण देऊ शकता की हे केलं तर तुला हे मिळेल वगैरे. पण बेसिकली त्याला स्वतःला अकॅडमिकली सिद्ध करायला सांगा, कारण ते करता करता तो अभ्यास करेल,
त्याला नॉलेज मिळेल, त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी वाढेल आणि मग त्यांनी ते हायर एज्युकेशनचा कोर्स केला, मग मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग असो किंवा प्युअर सायन्सेस असो, तो त्याचा तो 4-5 वर्षामध्ये तो भरपूर आत्मसात करू शकेल ते ज्ञान. अदरवाईज त्याला ऍडमिशन मिळेल आणि तो कसं तरी करून ते कोर्स करणार, त्याला काही अर्थ राहत नाही आणि ते समाजाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण चांगलं नाहीये. मग असा विद्यार्थी कसा कुठल्या प्रकारचा डॉक्टर बनेल, कुठल्या प्रकारचा इंजिनियर बनेल. त्यामुळे ते सगळ्याच बाबतीत लूज आहे. त्याच्याऐवजी त्यांनी जर 1 वर्ष रिपीट केलं किंवा 2 वर्ष रिपीट केलं किंवा दुसरे कुठले ऑल्टरनेट करिअर्स शोधले तर ते जास्ती बरं होईल. ते त्याला अनुसरून असेल, त्याला आवड असेल. कारण त्यांनी त्याचा जर अभ्यासच केला नसेल, त्याच्यामध्ये त्याला मार्क कमी मिळाले, नाही त्याला कदाचित त्या मुलाला इंटरेस्ट नसेल, त्याचा इंटरेस्ट वेगळीकडे आहे का हे पण पालकांनी बघणं गरजेचं आहे आणि त्याला त्या अनुषंगाने मग त्याला तिथे ऑप्शन्स देणं, त्याला तिथे पुश करणं हे गरजेचं आहे. आणि आता आजकाल खूप ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत, ऑफलाईन पण ऑनलाईन पण, डिजिटल युनिव्हर्सिटीज पण आहेत जगात. त्यामुळे आज ऑप्शन्स नाही आहेत असं नाहीये, खूप ऑप्शन्स आहेत. त्यामुळे पेरेंट्सने मुलाचं मन समजून त्याला योग्य त्या मार्गावरती लावावं. पण असं नुसतं पैशाच्या जोरावरती कुठेतरी ऍडमिशन घेऊन त्याला बळजबरी करून करायला लावायचा कोर्स हे नॉट गुड फॉर द चाइल्ड, नॉट गुड फॉर द सोसायटी. ओके, थँक्यू सो मच सर. तुम्ही खूप खूप आभार. तुम्ही एजू वार्तामध्ये आलात, एजू वार्ताशी संवाद साधलात आणि विद्यार्थी, पालक आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांना महत्त्वाचे सल्ले दिलेत. त्याबद्दल धन्यवाद.